बेटा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून नमस्कार. खूप थँक्यू की तुम्ही आपल्या जे पण विद्यार्थी एमपीएससी 2023 मध्ये सिलेक्ट झाले आहे, ज्यांना यश भेटलं, तुम्ही त्यांना भरभरून प्रेम देताय, पण त्यांच्या संघर्षाच्या कहाणीपासून काही शिका. तर बेटा हाय आपला स्टुडंट सुपर मोठी क्लासचा, मी त्याचं नेहमी सांगतो, याचं नाव गावापासून प्रत्येक गोष्ट हा सांगा. फक्त मी तुम्हाला हे सांगतो की हाय समजा 2020 मध्ये याने याचं फायनल इयर कंप्लीट केलं. बेटा त्याच्यानंतर जवळपास 8 ते 10 वेळा एक्झाम दिली, म्हणजे आपली बाकीच्या जेई एक्झाम, एमपीएससी वगैरे, पण 8 ते 10 एक्झाम मध्ये फेल्युअर आलं. शेवटी हा याची तयारी सोडणार होता, पण ते राहते ना की आपण पुन्हा एक वेळा ट्राय करू, तर त्या आशेवर यानं मेहनत केली, भरपूर सारा संघर्ष केला. इव्हन पासआउट झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्ष जॉब केला, म्हणजे प्रायव्हेट मध्ये जॉब केला. त्याला वाटलं की आपली त्याची लाईफ नाही आहे, तर आपण काहीतरी चांगलं करावं. तर प्रताप पूर्ण समोरचं तू सांग आता. मी ऐकतच आहे, मी आहे समोर. मी 2020 मध्ये वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली या कॉलेजमधून पासआउट झालो. तिथे मला कॉलेज प्लेसमेंट मिळाली हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये. साधारणतः 1 ते 1.5 वर्ष मी काम केलं. त्यानंतर तिथे सॅटिस्फॅक्शन नसल्यामुळं मग मी सरांचा ऑब्जेक्टिव्ह क्लास जॉईन केला 2022 मध्ये. मग त्यानंतर 2023 मध्ये एमपीएससीने त्याचा पॅटर्न चेंज केला आणि तेव्हा मनात असं होतं की मी ती प्रिलिम्स एक्झाम देणार नाही, कारण आधीच्या प्रिलिम्स माझ्या क्रॅक झालेल्या नव्हत्या आणि मला नॉन टेक्निकलमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता आणि हिंमत पण होत नव्हती की ती प्रिलिम्स एक्झाम क्रॅक होऊन जाईल. तरी पण मग मी सरांना क्लास जॉईन करायच्या आदल्या दिवशी भेटलो आणि सरांचा गायडन्स घेतला की सर मी पुढे काय करू शकतो काय नाही. मग तेव्हा सरांनी सांगितलं की तू डिस्क्रिप्टिव्हचा क्लास जॉईन करू शकतो, कारण तुझं कॉलेज चांगलं आहे आणि तुझी कॅपॅसिटी पण आहे आणि सोबतच तू 2 तास एमसीक्यूची प्रॅक्टिस करू शकतोस. मग मी थोडी ते वाक्य असल्यामुळे सरांचा मला थोडा कॉन्फिडन्स आला. मग मी सरांचा क्लास जॉईन केला आणि योगायोगाने माझी प्रिलिम्स पण क्रॅक झाली. मेन्स आणि इंटरव्ह्यू हे सगळं फर्स्ट अटेम्प्टमध्येच निघत गेलं आणि म्हणजे आता पण विश्वास बसत नाही की मी खरंच अधिकारी झालो म्हणून. हो झाला ना बेटा. माहिती हा एकदम म्हणजे म्हणतो ना त्याचं ना शाय, एकदम शाय आणि शांत बसतो बेटा. आपला येईल क्लासमध्ये बेटा यायचं काहीच नाही, येऊन आपलं बसणं बेंचवर, जे सर शिकवत आहे ते पाहणं लिहिणं. मी म्हणजे पूर्ण क्लासमध्ये बघायचो. हा एकदम म्हणजे कोणासोबत जास्त संबंध नाही. समोर त्यांना वगैरे काय समजायचे हे राहील आता न्यू मुलं किंवा ज्या मुलं आता जस्ट स्टार्टिंग करणार आहे त्यांना काय सांगतं, कारण माहिती आहे जे मुलं आताचे फ्रेश मुलं त्यांना वाटते की जर आपल्याला एकदा दोनदा फेल्युअर भेटलं ते लिटरली सोडतात. तर तू त्यांना काय सांगशील? तर माझा ऍडवाइस असा राहील की तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन चालू करा. तिथे खूप वेळ असतो तिथे, कारण कॉलेजमध्ये भरपूर वेळ मिळतो आणि एक प्रॉपर गाईड चूज करा. तुम्ही व्यवस्थित सगळं अनालिसिस करूनच तुम्ही एक प्रॉपर गाईड, की साथी जे म्हणतो आपण, ते व्यवस्थित चूज करा, जो तुम्हाला प्रॉपर गायडन्स करेल, प्रॉपर डायरेक्शन दाखवेल, जेणेकरून तुम्हाला यश लवकरात लवकर मिळेल. समोरचा काय आता हे तुझा प्लॅन? आता नेक्स्ट सर मी प्रिलिम्ससाठी प्रिपरेशन करणार आहे आणि पुढचा अटेम्प्ट पण चांगल्याने देणार आहे. बेटा बघा जॉब भेटलाय, पण तरी नाही जे पोस्ट पाहिजे त्यासाठी प्रयत्न करता, नाही तर आपण काही बघतो एकदम थोडंसं यश मिळालं की ते थांबून जातात. बेटा बघा म्हणजे हे मुलं असे आहे की जे जॉबवर लागले पण ज्यांना जे पाहिजे ते पोस्ट भेटली नाही तर ते तयारी करतात. बेटा थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मला खूप छान वाटते, आपले भरपूर मुलं प्रत्येक एक्झाम मध्ये सिलेक्ट होत आहे. आपली ही आहे बेटा त्याचे ना मेन पॉईंट, प्लस पॉईंट, की तुम्ही ऑफलाईन या ऑनलाईन या, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून क्लास करा. फक्त जो चांगली तयारी करते त्याचा सिलेक्शन होते. आपला ऑनलाईन क्लास सुद्धा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही क्लासरूम मध्ये बसून पाहताय का. हा वाटते बेटा तू पण पहिले याचं ऑनलाईन कधी ऑफलाईन करायचा. तू ऑनलाईन पण केलं ऑफलाईन पण केलं? हो मी दोन्ही पण केलं, पण दोन्हीमध्ये काहीच अंतर जाणवलं नाही. जर तुम्ही सिन्सिअरली सगळं सर जे म्हणतात ते जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर तुम्हाला यश नक्कीच मिळते. त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये काहीच फरक जाणवला नाही. बरं तुला काही बेटा अजून काही लास्ट सांगायचं आहे नवीन स्टुडंटला? हा, नवीन स्टुडंटला तेच पुन्हा एकदा तेच सांगायचं वाटते की तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये असतानाच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन स्टार्ट करा आणि एक प्रॉपर गायडन्स घेऊनच सगळ्या, आणि जर पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा आलं, तिसऱ्यांदा आलं तर खचून जाऊ नका. तुमचे प्रयत्न चालूच ठेवा, शेवटी यश तुम्हाला नक्कीच मिळेल. फेल्युअर आले तुला बेटा म्हणजे हो सर, 8-10 वेळा तरी? हो सर, पीडब्ल्यूडी जेई मध्ये 156 होते, त्यानंतर टीपीए मध्ये मला 160 मार्क्स होते. तर या दोन्ही एक्झाम मध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. एकदम क्लोज कॉल होतं आणि नॉर्मलायझेशननी साथ दिली नाही. बरोबर, लक. हा, लक तिथे आहे. चला बेटा रे थँक्यू. बेटा रे तुम्हाला सर्वांनाही बेटा रे थँक्यू. बेटा यांच्यापासून काही शिका, कारण मी सांगत आहे ना, तुम्ही जर समोरच्याला पाहून शिकले, त्यांना जे ठोकर लागले ते बघून शिकले, तर तुमच्यासारखं समजदार कोणी नाही. स्वतः ठोकरा खाऊ नका. जसे बेटा भरपूर विद्यार्थ्यांचे कळत नकळत 4 ते 5 वर्ष जातात. जर तुम्ही चांगल्यानं प्लॅनिंग केली, तुम्ही ज्या वर्षी पासआउट झाले 1 ते 2 वर्षात तुम्ही पोस्ट भेटू शकता. बेटा वयाच्या 23-24व्या वर्षी तुम्हाला पाहिजे ते पद भेटन. आणि आता त्यानुसार जर तुम्ही चांगल्या पोस्ट लागले तर जवळपास लाख रुपयाची ग्रॉस सॅलरी आपल्या स्टेटमध्ये राहून तुम्हाला भेटू शकते. आणि तुम्ही एक चांगलं फायनान्शियल गेन आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी लाईफमध्ये येऊन पूर्ण घरच्यांची लाईफ चेंज होऊन जाईल. तुमच्या आई बाबाला तुम्ही सांगू शकता की बस झाला आता, जो तुम्ही काम करता एवढं रक्ताचं पाणी करून शिकवलं, आता तुम्ही तुमचा ब्रेक घ्या, आता मस्त घरी राहा, आराम करा, आता मी लागलो जॉबवर, त्या दिवसासाठी मेहनत करा. थँक्यू.